Hello students, welcome to Praveen Academy. Today we start next topic from physics, that is oscillations. तर oscillations या टॉपिकला एकंदरीत 4 ते 5 मार्क्सचं वेटेज आहे. तर ऑसिलेशन्स मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? ऑसिलेटरी मोशन स्टडी करणार आहोत. तर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? तर हे तुम्हाला माहित आहे. एक सिंपल पेंडुलम मी घेतलेला आहे. तर सिंपल पेंडुलम मध्ये एक स्ट्रिंग असते. वन एंड ऑफ स्ट्रिंग इज टाइड टू रिजिड सपोर्ट and at the other end of string a small metallic ball is attached. Okay, and this is called as simple pendulum. तर हा मेटॅलिक बॉल मी स्लाइटली डिस्प्लेस करतोय आणि रिलीज करतोय. तर हा बॉल पुढं आणि पाठीमागं मोशन करेल. तर ही जी टू अँड फ्रो मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. तर या मोशनला काय म्हणायचं? ऑसिलेटरी मोशन. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतोय. तर या ठिकाणी मी स्मूथ वुडन ब्लॉक घेतलेला आहे. तर हा स्मूथ वुडन ब्लॉक प्लेन स्मूथ सरफेस वरती प्लेस केलेला आहे. ओके, आणि या वुडन ब्लॉकला एक मी स्प्रिंग अटॅच केलेलं आहे. स्प्रिंगचं एक एंड या रिजिड सपोर्टला अटॅच केलेलं आहे आणि अदर एंड या वुडन ब्लॉकला अटॅच केलेलं आहे. ओके, आता मी काय करतोय? या ब्लॉकला मी या बाजूला फोर्स अप्लाय करतोय आणि या ब्लॉकला डिस्प्लेस करायचं, म्हणजे इथून या ठिकाणी आणायचं. तर या ठिकाणी काय होईल बाबा? आता ही स्प्रिंग जी आहे ही काय होणार आहे? स्ट्रेच होणार आहे. स्ट्रेच झाली की या स्प्रिंग मध्ये फोर्स तयार होणार आहे आणि हा ब्लॉक परत कुठे येणार आहे? मी आणि आता हा ब्लॉक मी रिलीज केला तर हा ब्लॉक मीन पोझिशनला येणार आहे. तर मीन पोझिशनला येऊन थांबणार नाही, तर हा ब्लॉक थोडासा पुढे जाईल. इथं स्प्रिंग कॉम्प्रेस होईल आणि स्प्रिंग मध्ये परत रिस्टोरिंग फोर्स तयार होईल आणि हा ब्लॉक परत इकडे येणार आहे. तर या ब्लॉकची काय होणार आहे? टू अँड फ्रो मोशन होणार आहे. पुढं आणि पाठीमाग मोशन होणार आहे अबाउट मीन पोझिशन. दिस मोशन इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. ओके, ऑसिलेटरी मोशनचं अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो आपण. स्विंग मशीन जी असते, शिलाई मशीनची जी निडल असते, तर ही निडल काय होत असते? अप अँड डाऊन मोशन. म्हणजे मशीन ज्यावेळी आपण सुरू करतो त्यावेळी शिलाई मशीनचं निडलचा टिप जो असतो हा अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करत असतो. दिस मोशन इज ऑल्सो ऑसिलेटरी मोशन. ओके, तर आता ऑसिलेटरी मोशनचं अजून एक आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर या ठिकाणी समजा मी एक बार मॅग्नेट घेतलेला आहे. काय घेतला? बार मॅग्नेट. तर बार मॅग्नेटच्या मिडलला मी एक स्ट्रिंग बांधतोय आणि ही स्ट्रिंग रिजिड सपोर्टला टाय केली. तर हा बार मॅग्नेट कसा राहणार आहे बरोबर? नॉर्थ साऊथ डायरेक्शनला स्थिर राहणार आहे. नॉर्थ साऊथ डायरेक्शनला स्थिर राहणार आहे. तर आता आपण काय करायचं? हा जो बार मॅग्नेट आहे नाही, तर या बार मॅग्नेटला सर्टन अँगल मध्ये डिस्प्लेस करायचं, म्हणजे इकडं असं खेचायचं. बार मॅग्नेटला, हा जो बार मॅग्नेट आहे याला अशी मोशन देते. समजा हा बार मॅग्नेट असा असेल तर याला आपण काय करतोय? असं इकडे ढकलायचं सर्टन अँगल मध्ये आणि रिलीज करायचं. तर हा बार मॅग्नेट पुढं आणि पाठीमागं मोशन करतो. तर ही मोशन सुद्धा आहे, ही या मोशनला सुद्धा ऑसिलेटरी मोशन म्हणायचं. ओके, तर ऑसिलेटरी मोशन दोन पद्धतीची असते. मी आता या ठिकाणी हे खोडतो. तर इथं ऑसिलेटरी मोशन ही दोन पद्धतीची असते. एक लिनियर ऑसिलेटरी मोशन, लिनियर ऑसिलेटरी मोशन, आणि दुसरं जे आहे याला आपण काय म्हणतोय? अँग्युलर ऑसिलेटरी मोशन. तर इथं लिनियर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? बॉडीची मोशन स्ट्रेट लाईन पाथ मध्ये जर झाली तर या मोशनला काय म्हणायचं?
लिनियर ऑसिलेटरी मोशन. तर इथं बघा बॉडीची मोशन स्ट्रेट लाईन पाथ मध्ये ही अशी झाली, AOB, बॉडी अशी पुढं आणि पाठीमाग अशी मोशन झाली तर लिनियर ऑसिलेटरी मोशन म्हणायचं. आणि मॅग्नेटच्या बाबतीत जी मोशन असते ही अँगल मध्ये असते. मॅग्नेटच्या बाबतीत जी मोशन असते ही कशी असते, अँगल मध्ये असते. म्हणून या मोशनला काय म्हणायचं, अँग्युलर ऑसिलेटरी मोशन. ओके. तर आता या ठिकाणी ऑसिलेटरी मोशनलाच आपण काय म्हणतो, सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. तर इथं लिनियर बघा, लिनियर ऑसिलेटरी मोशनला दुसरं नाव काय देतंय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, किंवा शॉर्ट मध्ये काय म्हणायचं, लिनियर SHM. काय म्हणतो, SHM. आणि इथं अँगल मध्ये होते म्हणून काय म्हणायचं, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. ऑसिलेटरी मोशनलाच काय म्हणायचं, सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. ओके. तर इथं आपण सिंपल हार्मोनिक मोशन का म्हणतो, तर ऑसिलेटरी मोशन मध्ये आपण जर व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन, डिस्प्लेसमेंट हे जर द्यायचे म्हटले तर हे कसे देऊ शकतो आपण, साइन फंक्शन आणि कोसाइन फंक्शन न देऊ शकतोय. ऑसिलेटरी मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट असते, व्हेलॉसिटी असते, ऍक्सिलरेशन असते आणि यांची व्हॅल्यू साइन आणि कॉस फंक्शनच्या रूपात आपण देतो. आणि साइन आणि कॉस फंक्शन्सलाच आपण काय म्हणतो, सिंपल हार्मोनिक फंक्शन्स म्हणतो. काय म्हणायचं, सिंपल हार्मोनिक फंक्शन्स. म्हणून या मोशनला काय म्हणायचं, सिंपल हार्मोनिक मोशन. तर ऑसिलेटरी मोशनला दुसरं नाव काय देतोय आपण, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतोय. ओके. म्हणून आपण इथं लिनियर ऑसिलेटरी मोशनलाच आता शॉर्ट मध्ये काय म्हणायचं, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, किंवा अँग्युलर ऑसिलेटरी मोशनलाच काय म्हणायचं, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं आपण म्हणणार आहोत. ओके. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज लिनियर SHM. लिनियर SHM म्हणजेच काय, लिनियर ऑसिलेटरी मोशन स्टडी करणार आहोत. तर लिनियर ऑसिलेटरी मोशन आपण हा भाग पाहिलेला आहे. तर लिनियर ऑसिलेटरी मोशन मध्ये मी काय करतोय, एक वुडन ब्लॉक घेते, स्मूथ वुडन ब्लॉक, बेस स्मूथ असेल आणि हा वुडन ब्लॉक या प्लेन सरफेस वरती प्लेस केलेला आहे आणि या वुडन ब्लॉकच्या मध्ये एक स्प्रिंग अटॅच केलेलं आहे. स्प्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच केलेलं आहे आणि दुसरं एंड हे वुडन ब्लॉकला अटॅच केलेलं आहे. तर स्प्रिंगची ही नॉर्मल पोझिशन आहे. आता मी काय करणार आहे, या ब्लॉकला मी या बाजूला फोर्स अप्लाय करते. या बाजूला काय अप्लाय करते, फोर्स. आणि फोर्स अप्लाय करून ब्लॉकला मी O पासून कुठपर्यंत आणणार आहे, B पर्यंत आणणार आहे. तर O म्हणजे ही नॉर्मल पोझिशन O न दाखवलेलं आहे. तर ब्लॉकला मी B पर्यंत आणणार आहे. तर ब्लॉकची पोझिशन इथं अशी दाखवलेली आहे. ब्लॉकला O पासून B ला आणला की या ठिकाणी ही जी स्प्रिंग असते ही काय होते, स्ट्रेच होते. स्प्रिंग काय होईल, स्ट्रेच होईल. आणि या स्प्रिंग मध्ये एक फोर्स तयार होतोय. तर हा रिस्टोरिंग फोर्स असणार आहे. तर हा रिस्टोरिंग फोर्स काय करेल, तर या स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशनला नेणार आहे. म्हणजे हा रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशनला नेतोय. म्हणजेच काय, ब्लॉकला सुद्धा कुठं नेतोय, ओरिजिनल पोझिशनला नेतोय. तर आता ब्लॉकला B या ठिकाणी मी रिलीज केलं तर ही स्प्रिंग काय होणार आहे, रिस्टोर होणार आहे. म्हणजे स्प्रिंग आतल्या बाजूला खेचली जाणार आहे आणि त्यामुळं हा ब्लॉक B पासून कुठे येणार आहे, O ला येणार आहे. O ला आल्यानंतर हा ब्लॉक थांबणार नाही, कारण या ब्लॉक मध्ये काय आलेलं असतं, ऍक्सिलरेशन आलेलं असतं. त्यामुळं हा ब्लॉक O ला न थांबता थोडासा पुढे जातो. पुढे जात असताना ही जी स्प्रिंग असते ही काय होते, कॉम्प्रेस होते
आणि हा ब्लॉक पुढे जात असताना स्प्रिंगला कॉम्प्रेस करतो आणि हळूहळू ब्लॉक कुठपर्यंत येतो, ए ला येतो. ए ला आल्यानंतर ब्लॉक थांबतो. आता ही स्प्रिंग काय झालेलं आहे, कॉम्प्रेस झालेलं आहे. तर ही स्प्रिंग काय करेल, या ब्लॉकला परत या बाजूला फोर्स तयार होणार आहे, रिस्टोरिंग फोर्स असा इकडे असणार आहे. त्यामुळं हा ब्लॉक परत कुठे येणार आहे, मीन पोझिशनला येणार आहे. तर मीन पोझिशनला ब्लॉक थांबणार नाही, कारण याच्यामध्ये ऍक्सलरेशन आलेलं असतं. त्यामुळे हा ब्लॉक परत कुठे येईल, बी ला येईल. आणि बी ला आल्यानंतर रिस्टोरिंग फोर्स परत मीन डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशनला असणार आहे. मग ब्लॉक परत मीन पोझिशनला येईल आणि या ब्लॉकची टू अँड फ्रो मोशन तयार होईल. सतत पुढे आणि पाठीमागं मोशन तयार होणार. तर या मोशनला काय म्हणायचं, लिनियर एसएचएम. लिनियर काय म्हणायचं, तर स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मोशन होते. आणि ही ऑसिलेटरी मोशनलाच आपण काय म्हणतो, लिनियर ऑसिलेटरी मोशन किंवा लिनियर एसएचएम म्हणतो. तर आता आपण या ठिकाणी लिनियर एसएचएम डिफाईन करणार आहोत. तर हे डिफाईन करत असताना हे बाबरता रिस्टोरिंग फोर्स हा कोणत्या दिशेला आहे बाबर, मीन पोझिशनला इकडं. इथला रिस्टोरिंग फोर्स सुद्धा, इथं रिस्टोरिंग फोर्स बघा स्प्रिंगचा, तर हा कोणत्या दिशेला आहे, मीन पोझिशनच्या दिशेने आहे. तर लिनियर एसएचएम मध्ये रिस्टोरिंग फोर्स नेहमी कुठं असतो, मीन पोझिशनला असतो. आणि रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, डिस्प्लेसमेंट. फोर्स कुणावरती अवलंबून असतो, डिस्प्लेसमेंट वरती. म्हणजे ब्लॉक जर जास्त खेचला तर फोर्स जास्त तयार होईल. ब्लॉक जर कमी खेचला तर फोर्स कसा तयार होईल, कमी तयार होईल. त्यामुळं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. मग आपण लिनियर एसएचएम ची डेफिनेशन देऊ शकतो. लिनियर एसएचएम इज डिफाइंड ऍज लिनियर पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन का, तर सर्टन टाइम नंतर ही काय होते, रिपीट होते. सर्टन टाइम म्हणते काय होते, रिपीट होते, म्हणून लिनियर पिरियडिक मोशन. तर बघा लिनियर एसएचएम it is defined as linear periodic motion in which force is always directed towards mean position. इथं दाखवलं बरोबर, फोर्स मीन पोझिशनच्या दिशेला आहे, फोर्स मीन पोझिशनच्या दिशेला आहे. फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसा आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. आणि या मोशनला काय म्हणायचं, लिनियर एसएचएम. तर लिनियर एसएचएम ची डेफिनेशन विचारली जाऊ शकते एक्झाम मध्ये. परत पिरियडिक मोशनची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पिरियडिक मोशन म्हणजे काय, एनी मोशन which repeats in certain interval of time that is called as periodic motion. Here we see next point, that is differential equation of linear SHM. तर या बाबतीत 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकते. obtain differential equation of linear SHM. तर आता आपल्याला माहित आहे लिनियर एसएचएम मध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या प्रोपोर्शन मध्ये असतो आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. फोर्स जर या दिशेला असेल तर डिस्प्लेसमेंट या दिशेला असेल. ओके, मग आपण रिस्टोरिंग फोर्स यानुसार देऊ शकतोय. F इज प्रोपोर्शनल टू एक्स. प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं तर इथं कॉन्स्टंट वापरतोय आणि कॉन्स्टंटला इथं निगेटिव्ह साईन देतोय. निगेटिव्ह साईन काय दर्शवतं, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे असतात, अपोजिटली डायरेक्टेड असतात हे दर्शवत असतात. तर आता या ठिकाणी केलाच काय म्हणायचं, फोर्स कॉन्स्टंट म्हणायचं. केला काय म्हणायचं, फोर्स कॉन्स्टंट. आता इथं the acceleration of particle in linear SHM is given by. acceleration साठी हा फॉर्म्युला वापरायचा. acceleration is equal to rate of change of velocity. म्हणजे dv by dx न काय म्हणतं, acceleration. तर आता d dx v ची व्हॅल्यू, v कशी मिळते,
dx बाय dt डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय म्हणत असतो, व्हेलॉसिटी म्हणतो. तर d अपॉन dx कुणाचं घेतलं आपण, dx बाय dt चं घेतलं. तर dx बाय dt ची डेरिव्हेटिव्ह किती मिळते, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. तर ही डेरिव्हेटिव्ह कुणाची मिळाली बरोबर आता, dx बाय dt ची. तर यानुसार ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू मिळाली. ऍक्सिलरेशन किती मिळाला, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. हे काय असेल, ऍक्सिलरेशन असेल. ओके. तर आता इथं बघा आता अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार फोर्स इज इक्वल टू काय घ्यायचं, मास इंटू ऍक्सिलरेशन. तर ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू आपण इथं ऑब्टेन केलेली आहे, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. ते मी इथं ठेवतोय. तर फोर्सची व्हॅल्यू किती मिळते, m इंटू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. तर आता हे फर्स्ट इक्वेशन नुसार फोर्सची व्हॅल्यू आणि हे सेकंड इक्वेशन नुसार फोर्सची व्हॅल्यू. तर या दोन व्हॅल्यू काय करायच्या, इक्वेट करायच्या. तर फ्रॉम 1 and 2 हे कसं लिहायचं, m इंटू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू किती लिहिलं, मायनस k इंटू x. तर हा m इथं डिवाइड केला, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं, मायनस k अपॉन m इंटू x. आणि मायनस k अपॉन m इंटू x ही व्हॅल्यू LHS ला मी घेते. तर d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस k अपॉन m इंटू x इज इक्वल टू 0. तर हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM असेल. तर आता मी काय करतोय, k अपॉन m ची व्हॅल्यू किती ठेवायची, ओमेगा स्क्वेअर. तर आता इथं काय मिळेल व्हॅल्यू, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. तर हे डिफरन्शियल इक्वेशन आहे लिनियर SHM चं. तर 3 नंबरचे इक्वेशन आणि 4 नंबरचे इक्वेशन हे काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ लिनियर SHM